रामकृष्ण हरी मंडळी, तर NDDBच्या ट्रेनिंगमध्ये आज आम्ही आलेलो आहोत NDDBच्या चारा प्रदर्शनामध्ये. म्हणजे चाऱ्याचे उत्पादन कसे घेतात आणि कुठल्या कुठल्या प्रकारचा चारा या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात. बघू शकताय तुम्ही की सर्व शेतकरी वर्ग आम्ही सगळे या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी आम्हाला NDDBच्या ज्या मॅडम आहेत, ज्या चारा मॅनेजमेंटचं बघतात, ते आम्हाला ब्रीफिंग करणार आहेत. हे बघू शकता तुम्ही, वेगवेगळे चारे आहेत आणि प्रत्येक चाऱ्याबद्दल डिटेल्समध्ये सर्व माहिती ह्या मॅडम आम्हाला सर्व समजावून सांगत आहेत. ज्वारीचा चारा आहे आणि ज्वारीच्या चाऱ्याबद्दल आम्हाला ते माहिती देत आहे. खूप साऱ्या व्हरायटी या ठिकाणी आहेत. हा नेपियर घास आहे. हे ज्वारीचा जो घास आहे, म्हणजे तुम्ही कटाई याची 2-3 वर्ष घेऊ शकता. यानंतर या ठिकाणी हा मेथी घास आहे. त्यानंतर सहजन, म्हणजे जे शेवग्याची झाडं असतात, शेवग्याच्या झाडाची पण प्रोटीनसाठी गाईच्या चाऱ्यामध्ये, म्हशीच्या चाऱ्यामध्ये आपण ॲड करू शकतो. या ठिकाणी हे समजावून सांगत आहेत. आपल्याकडे आपण सहसा शेवग्याचा कटाई करून चारा देत नाही, पण द्यायला पाहिजे. हा सगळं प्रोटीनयुक्त असतो. बघू शकताय तुम्ही, या ठिकाणी बऱ्याच व्हरायटी आहेत. जवळपास 20 ते 25 प्रकारच्या चाऱ्याच्या व्हरायटी या ठिकाणी आहे आणि या प्रत्येक व्हरायटीची माहिती या NDDBच्या मॅडम आम्हाला देणार आहेत. हा संकरित नेपियर घास आहे, रेड कलरचा आणि ग्रीन, असं वेगवेगळं आहे. त्याचं काय महत्त्व, कुठल्या चाऱ्याने किती प्रोटीन, किती विटॅमिन आणि किती काय भेटतंय, हे सगळं काही डिटेल्समध्ये ह्या मॅडम आम्हाला समजावून सांगितलंय. कॉम्बिनेशन हे बघा, हा बाजरा नेपियर संकर घास आहे. म्हणजे बाजऱ्याचं आणि नेपियरचं मिक्सिंग या वाणामध्ये आहे. असे वेगवेगळे आहे. हा नेपियर घास आहे. सर्व हे चारा क्षेत्र आहे. या ठिकाणी यांची म्हणजे चारा व्यवस्थापन ज्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी पण यांचं मुक्त गायींचा गोठा आहे. हे बघू शकताय. या ठिकाणी मोर आहेत, पण मग ते व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नाहीये. सध्या झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बाजरा प्लस गवार जे असते ना, म्हणजे हे मिक्सिंग चारे या ठिकाणी घेण्याचं ते सुचवतात की तुम्ही मिक्सिंग चारे घ्या. वेगवेगळ्या क्वालिटीचं गवत पण या ठिकाणी आहे, त्याची व्हरायटी पण आहे. हे वाण यांनी तयार केलेले स्वतः. हे बहुवर्षीय ज्वारी, म्हणजे एकदा कापल्यानंतर हे 3-4 वर्ष तुम्ही याचं कंटिन्यू बघू शकता. मोर फिरत होतात. हा गिन्नी घास आहे. या गिन्नी घासाचं वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या शेतामध्ये कुठलं झाड आहे आणि त्या झाडाखालची जागा मोकळी, तिथे काही पीक येत नाही, तर त्या झाडाच्या सावलीत तुम्ही गिन्नी घास लावू शकता. तो चांगल्या प्रकारे येतो. म्हणजे तुमची जागा ती वाया जाणार नाही. हे असं आपण समोर जातोय. समोर जे आहे हे बायोगॅसचं युनिट आहे. मोठं असं युनिट या ठिकाणी आहे आणि याची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये या मॅडमने आम्हाला सांगितली. या बायोगॅसपासून वीज तयार होते. हे जे आपल्याकडे निवडुंग असतं, हे निवडुंग पण गाईच्या खाद्यामध्ये वापरल्या जातात. हे वरचं त्याचं सर्व हे काटेदार नाही आहे, याला काटे नसतात आणि अतिशय पौष्टिक असं अन्न हे
गाईच्या चारामध्ये समजलं जातं. याची पण पूर्ण माहिती आम्हाला यामध्ये देण्यात आली. बघू शकता या ठिकाणी बरेच मोर फिरताय. समोरच आता एक मुक्त गायींचा गोठा आहे, पण त्या गोठ्याबद्दल माहिती आम्हाला कळली नाही. हे आमचे शेतकरी वर्ग चर्चा करताय. हे या ठिकाणी खाद्य आणि त्याचं व्यवस्थापन आहे. हा समोर मुक्त गोठा आहे, पण यामध्ये परमिशन नव्हती मुक्त गोठ्याकडे जाण्याची. हे सायलेज या ठिकाणी बनवून झाकून ठेवलेलं आहे. या ठिकाणी चारा व्यवस्थापनाबद्दल अतिशय सुंदर माहिती या ठिकाणी आम्हाला चारा NTTPचे चारा मॅनेजमेंट करणाऱ्या मॅडम यांनी सांगितलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि अजून आमच्या बऱ्याच व्हिजिट बाकी आहेत.